त्यांनी कुठल्या ग्राउंडवर घेतलंय, काय घेतलंय, ते काय ॲप्लिकेशन दिले, आमच्याकडे आणखी कॉपी मिळाली नाही. उद्या त्याच्या प्रत मिळतील आम्हाला, त्यानंतर आम्ही पुढे कायदेशीर ठरवू. पहिला वाल्मिक कराडांचा रिमांड उद्या कोर्टामध्ये होईल, कारण प्रोडक्शन वॉरंटसाठी जो अर्ज देण्यात आलेला होता तो मोका कोर्टानं मान्य केला, मंजूर केला आणि त्यानंतर प्रोसिजरल आहे, तो प्रोसिजरल पार्ट आहे. त्यांनी ॲप्लिकेशन दिलं, त्यांना ऑलरेडी MCR दिलाय म्हणजे एका गुन्ह्यामध्ये, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर करतील. जे काय आपण उद्या जे अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर, आम्ही ते उद्या कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी, त्यावेळेस पुढची दिशा ठरवू. तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जी डिफेन्सची बाजू कोर्टामध्ये मांडत होता त्यावेळेला सुद्धा 29 जे काही मे महिन्यातली केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिक कराडांचं मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता, नाव नव्हतं, तर या गुन्ह्यामध्ये आता कशा पद्धतीने टाकण्यात आलं हे षडयंत्र आहे. हो, आमचं तेच म्हणणं आहे की 29ला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात एक कंप्लेंट होती आणि जे काही दुसरी फिर्याद झालेली 11-12ला जिचं आपण आज घरी आताची फिर्याद त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही. ओढून ताणून हे कुठंतरी, त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला कागदपत्र मिळू द्या, कागदपत्र मिळाल्यानंतर आम्ही पुढची दिशा सांगू. नेमकं त्यांना कुठल्या प्रकरणामध्ये मोका लावलेला आहे? 302 मध्ये आहे का खंडणीमध्ये? आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाहीयेत. उद्या ज्यावेळेस रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ. रिमांड मिळाल्यानंतर आम्ही बघूया त्याच्यात काय आता पुढची प्रोसेस काय असणार, त्यांना कुठं घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना कधी CID विचारा ना, मला कसं सांगता येईल? काय प्रोसेस काय असेल? षडयंत्राचा उल्लेख तुम्ही कोर्टामध्ये केला, नेमकं षडयंत्र का वाटतंय, त्याची कारण काय आहेत आणि सध्याची बीडमधली परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं? त्याचं कारण असं की 29 त्यांचं म्हणणं आहे की 29/11ला यांना खंडणी मागितली गेली. 29/11 पासून 11-12 पर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाहीये आणि या संदर्भात मे मधली एक तक्रार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही वाल्मिक कराडांचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. हे फक्त ओढून ताणून कोणा काहीतरी नाव इन्क्लूड करायचं असं आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे. ते बघूया पुढे काय होईल, ते पुढे जसं जसं चालेल कायदेशीर प्रक्रिया होईल त्या दृष्टीने सांगू. रिमांडसाठी डिफेन्सचे मुद्दे आता रिमांडसाठी डिफेन्स मी तुम्हाला तेच सांगितले की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे, त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही, कुठले कागदपत्र नाही आहेत. आता ते SITच्या ताब्यात असतील का CIDच्या ताब्यात असतील? तेच म्हणलं तुम्हाला की आम्हाला ह्या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही, कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपीला त्याच्यामध्ये वाईस नसतो. ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय सांगायचं. मात्र मोक्का अंतर्गत कशा पद्धतीने हे केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं, जे SITने जे काही दावे केले की आता गुन्ह्याच्या संदर्भात काही हात आहे का, कट आहे का, कुठलेही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला ह्या 103 BNS मध्ये जे खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली होती. त्यामुळे आतापर्यंत तरी तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाहीये. त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगणे वगैरे ज्यावेळेस कागदपत्र कोर्टातून आम्ही काढू त्यानंतर पुढची मोक्काची काय कारवाई झाली का आज? तेच सांगतो तुम्हाला. आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाहीये. मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत. CIDने जे काय प्रोडक्शन तर ही बातमी आणि याविषयीच्या अपडेट्सवर आपलं असंच लक्ष राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा.